गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. तर चला आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की उद्या सोमवारी काय न्यूज आहे, मार्केट कसं रिॲक्ट करेल, आपल्याला कोणत्या लेवल्स आहेत ज्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे, काय स्ट्रॅटजी आपण उद्यासाठी आत्मसात केली पाहिजे किंवा बघितली पाहिजे जेणेकरून आपल्याला उद्या मार्केटमधून प्रॉफिट कमवता येईल. तर तुम्हाला माहिती आहे शुक्रवारी एक शानदार रॅलीसोबत मार्केट बंद झालं. RBIची क्रेडिट पॉलिसी आली आणि मल्होत्रा सरांनी जे आहे 25 बेसिस पॉईंटनी आपला रेपो रेट जो आहे तो कमी केला आहे. कर्ज स्वस्त झालीत, EMI कमी झालेत आणि लिक्विडिटीमध्ये जवळजवळ भारताच्या लिक्विडिटीमध्ये जवळजवळ 1.5 लाख कोटीची भर पडणार आहे 1.5 लाख कोटीची. तर बघा आता हायलाईट काय होते की जेणेकरून मार्केटमध्ये एवढा बूम आला आणि मार्केट एकदम पॉझिटिव्ह झालं त्या हायलाईट्समुळं, त्या पॉईंट्समुळं. तर बघा रेपो रेट जो आहे तो 25 बेसिस पॉईंटनी कट केला आणि तो आता 5.25% आहे. ओके, आता FY26साठी म्हणजे फायनान्शियल इयर 26साठी GDP ग्रोथ जी आहे ती फोरकास्ट केली त्यांनी 7.3, जी आता सध्या 6.8 होती तर ती 7.3 केली आहे. CPI इन्फ्लेक्शन जे आहे म्हणजे महागाई दर 26साठी तो आता 2.6 होता, तो आता 2वर आणला आहे त्यांनी. ठीक आहे, आता RBI जी आहे ती 3 वर्षामध्ये $5 बिलियन रुपी बाय सेल स्वॅप करणार आहे. ओके, आणि जवळजवळ 1 लाख करोडचे बॉन्ड्स जे आहेत ते वाया OMO हे बाय करणार आहे RBI. आणि एक 2 महिन्याचं RBI बँक कॅम्पेनसुद्धा घेणार आहे 1 जानेवारीपासून ग्रीव्हन्स ऑफ कस्टमर्सचं. त्यासाठी एक कॅम्पेन घेणार आहे 2 महिन्याचा RBI. तर हे काही हायलाईट्स होते जे आपल्या मार्केटमध्ये RBI पॉलिसीमध्ये आलेत, त्यांनी सांगितलं आहे आणि याचा एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे शुक्रवारी. आणि याचा इम्पॅक्ट जो आहे, याचा जो असर आहे तर हा आपल्याला उद्यासुद्धा बघायला मिळणार आहे. आता दुसरी न्यूज काय आहे बघा मित्रांनो, दुसरी न्यूज समजून घ्या. बघा आता हा आठवडासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मार्केटसाठी. कारण बघा US मार्केटमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा फेड आहे, जसं आपल्या इथे रिझर्व्ह बँक आहे तशी तिथं फेडरल रिझर्व्ह म्हणून आहे. तर त्याचे जे सर्व आहे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष तर जेरोमी पॉवेल साहेब, तर ते सुद्धा येणाऱ्या 10 तारखेला 10 डिसेंबरला म्हणजे गुरुवारी तर ते सुद्धा रेट कट करणार आहेत. तर रेट कट झाला तर मार्केटला अपेक्षा हीच आहे की रेट कट होईल. जसं स्पाईक आपल्या मार्केटमध्ये आला तसा सेम स्पाईक USमध्ये येऊ शकतो. आणि या फेडच्या रेट कटकडे पूर्ण जगाच्या मार्केटचं लक्ष लागलेलं आहे. कारण पूर्ण जगामध्ये मोस्टली जर इंटरनॅशनल ट्रेड होतं तरी डॉलरमध्ये होतात. तर याने ही न्यूज पण हा इव्हेंट पण खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यावरसुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण US मार्केट पॉझिटिव्ह झाले तर ऑब्व्हियस आहे की आपल्या भारताचे मार्केटसुद्धा पॉझिटिव्ह जातात. आता तिसरी जर न्यूज पाहिली महत्त्वाची तर ती होती राष्ट्रपती जे होते रशियाचे पुतीन साहेब, ते 2 दिवस भारतीय भेटीवर होते 4 आणि 5 तारखेला. तर त्याचा आउटकम खूप छान आलेला आहे. भारताने रशियन नागरिकांसाठी 30 दिवसाचा विजा फ्रीमध्ये अलाउड केला आहे, ग्रुप विजा फ्रीमध्ये अलाउड केला आहे. भरपूर गोष्टींवरती त्यांचे म्हणजे आपले रशियासोबत करार झाले आहेत. ट्रेडवरती आहे, क्रूड ऑइलवरती आहे, टुरिझमवरती आहे, त्याच्यानंतर पॉवर सेक्टर जो आहे, न्यूक्लिअर कोऑपरेशन, डिफेन्समध्ये डील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये चर्चा झाली आहे आणि त्या डील्स सक्सेसफुली आता होत आहेत आणि होणार आहेत. तर असा आउटकम या भेटीमधनं झालं आहे. आता सध्या तरी समजा यावरती USचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ट्रम्प साहेब, त्यांचं अजून तरी काही न्यूज याच्यावरती आलेली नाही, त्यांचं काही मत याच्यावरती आलेलं नाही आहे. बघूया होपसो पुढं काय होतं. आणि चौथी जी महत्त्वाची न्यूज आहे ती अशी आहे की उद्या सोमवारपासून NSEनी प्री ओपन सेशन जसं इक्विटी मार्केटमध्ये होतं तसं सेम आता फ्युचर्स मार्केटमध्ये सुद्धा चालू करायचं ठरवलं आणि उद्या त्याचा पहिला दिवस आहे. तर 9 वाजेपासून 9 वाजून 8 मिनटापर्यंत या पहिल्या 8 मिनटामध्ये जसं तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये ऑर्डर टाकत होतात तशा तुम्ही आता फ्युचर्ससाठी टाकू शकणार आहे. या पहिल्या 8 मिनटामध्ये तुम्ही ऑर्डर टाकू शकाल, कॅन्सल करू शकाल आणि मॉडिफायसुद्धा करू शकाल. 9:08 ते 9:12 या पुढच्या 4 मिनटामध्ये ऑर्डर्स मॅच होतील, फ्युचर्सचे भाव सेटल होतील. ओके, या सगळ्या गोष्टी होतील.
आणि 9:12 ते 9:15 या 3 मिनटामध्ये मार्केट बफर टाईम असेल जसा इक्विटीसाठी होता, आणि 9:15ला जे मार्केट आहे दोन्ही कॅश आणि फ्युचर्स, तर हे नॉर्मल चालू होतील ट्रेडिंगसाठी. याच्यामध्ये याने काय फायदा होईल, जे एकदम सडन अपडाऊन गॅप होतं ना, तर ते होण्यासाठी जे स्कॅल्पर आहेत त्यांना ट्रेड पकडण्यासाठी प्री ओपनमध्येच याच्यामध्ये खूप मदत होईल. जे लोक स्कॅल्पिंग करतात, ज्यांना फास्ट मुवमेंट पकडायची असते, किंवा त्यांना जे याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत, समजा स्कॅल्पिंगमध्ये फास्ट ट्रेडिंग करण्यामध्ये पहिल्या 15 मिनटात ट्रेड करणारे लोक, तर प्राईस डिस्कवरी खूप सोपी होईल अशा ट्रेडर्सना याच्यामुळे. आणि आता 5वी जी महत्त्वाची न्यूज आहे ती पहिली तर त्याच्यातली एक मी तुम्हाला सांगितली आहे की फेड चेअरमॅन 10 तारखेला जे आहे तर ते आपली त्यांचा जो रेट कट आहे ते 10 तारखेला मीटिंगचा आउटकम सांगणार आहे. त्याच्यानंतर यू एसची कमिटी भारतामध्ये येणार आहे टेरिफवरती चर्चा करायला आणि ट्रेड डीलसाठी. तर ते कळेल आपल्याला 1-2 दिवसामध्ये की ते केव्हा येणार आहेत म्हणून. मग त्याची काय न्यूज आहे किंवा काय त्याच्यामधून आउटकम येतं ते आपल्याला मी शेअर करेलच. तर या होत्या काही महत्त्वाच्या न्यूज की ज्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे, जे उद्याच्या मार्केटला इम्पॅक्ट करू शकतात. ओके, तर आता बघा, उद्या आहे सोमवार आणि परवा आहे मंगळवार, निफ्टीची वीकली एक्सपायरी. आता परवाच्या दिवशी शुक्रवारी ज्या प्रकारची स्पाईक किंवा रॅली आली होती RBIच्या क्रेडिट पॉलिसीमुळे, तर ऑप्शन रायटर्सनी त्यांच्या जागा बदलल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पोझिशन्स ज्या आहेत शॉर्ट सेलिंगच्या त्या चेंज केलेल्या आहेत ऑप्शन रायटिंगमध्ये. तर त्यानुसार उद्याच्या सेशनसाठी निफ्टीला कोणता सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि कोणता रेजिस्टन्स महत्त्वाचा आहे, तर हे आपण आता समजून घेऊया. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता. बघा आता निफ्टी उद्या सोमवारी निफ्टी फ्लॅट टू पॉझिटिव्ह अशी ओपन होऊ शकते, फ्लॅट टू पॉझिटिव्ह. तर निफ्टीला पहिला सपोर्ट जो आहे तो आहे 26,120. जर हा होल्ड केला तर इथनं तुम्हाला वरती पुन्हा मार्केट येताना दिसेल. जर तो रिजेक्ट केला आणि त्याच्या खाली जर गेली तर 26,050 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. निफ्टीला पहिला रेजिस्टन्स उद्याच्या डे ट्रेडिंगसाठी जर कुठला असेल तर तो आहे 26,260. तो क्रॉस करून होल्ड केला तर तुम्हाला 26,330 ही लेवलसुद्धा बघायला मिळेल. जर 260 रिजेक्ट केला तर तिथनं तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते. निफ्टीला मोठा सप्लाय झोन जर तो आहे तर तो आहे 26,300 ते 26,350. या 50 पॉईंटमध्ये निफ्टीला मोठा सप्लाय झोन आहे, तर त्यावरती तुम्ही नक्की लक्ष ठेवाल. आता बोलूया आपण बँक निफ्टीबद्दल. तर बँक निफ्टी बघा, तुम्ही बघताय बँक निफ्टीने पण खूप छान स्पाईक दिली होती RBIची रेपो रेट आल्यानंतर, ओके, पॉलिसी आल्यानंतर. तर बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स जर कोणता असेल तर तो आहे 59,970. हा पहिला रेजिस्टन्स आहे. तो क्रॉस करून जर होल्ड केलं तर आपल्याला 60,230 या लेवलपर्यंत बँक निफ्टी जाताना दिसेल. जर 59,970 ते 60,070 या रेंजमध्ये तुम्ही एकदा ट्रेड चेक करा, बँक निफ्टी चेक करा. ओके, तिथं रिजेक्शन येतं का, कारण 60,000 ही जी आहे ना ती एक सायकोलॉजिकल लेवल असते राऊंड फिगरवाली, तर त्या गोष्टीकडं नक्की लक्ष द्याल. जर 60,070 किंवा 970 या रेंजमधून जर रिजेक्ट झाली तर तुम्हाला बँक निफ्टी जी आहे ती आजच्या क्लोजिंगपर्यंत येताना दिसू शकते. पहिला सपोर्ट जर बँक निफ्टीला आपण विचार केला की कुठला असू शकतो महत्त्वाचा, तर तो आहे 59,520. आणि तो जर ब्रेक केला तर खाली 59,270. तर या होत्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स. तर लेवल्स मार्क करा मित्रांनो, सपोर्ट रेजिस्टन्स आपण समजून घ्या आणि लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो. न्यूज काय आहेत मार्केटच्या, काय इम्पॅक्ट करू शकतात, या आठवड्यामध्ये मार्केट कसं राहू शकतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे आणि या न्यूज महत्त्वाच्या आहेत. तर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर बिलकुल लाजू नका, आपल्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच माहितीचे व्हिडिओ नियमित पोहोचत राहतील. आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत. धन्यवाद मित्रांनो. हॅपी ट्रेडिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.